राहाता शहर व साकोरी या दोन गावांना जोडणारा पूल काही दिवसांपासून स्वच्छ करून सुशोभीकरण करण्यात आलेले आहे। यात प्रामुख्याने राहाता नगर परिषदेचे मुख्याधिकारी साहेब यांनी जो इनिशिएटिव्ह घेतला त्यामुळे या पुलाचे सुशोभीकरण त्यावरती कलर देऊन झालेला आहे। इतकी काही सुंदर वस्तू असतानाही या परिसरातील तसेच रस्त्याने जाणारे येणारे नागरिक या पुलावरती अजूनही घाण टाकत आहेत। हे निश्चितच योग्य गोष्ट नाही। आपण बघू शकता नागरिक अशा प्रकारे गोण्यांमध्ये भरून कचरा पुलावरती आणून टाकतात। नुकताच पूर येऊन गेलेला आहे आणि त्या पुरानंतर ह्या नदीपात्रातील बहुतांश कचरा हा वाहून गेला होता, परंतु त्यावेळेसही ज्या पुराच्या पाण्यातून येथे असणारी काटेरी वृक्ष झाडे त्यांना हा चिकटून असलेला हा किती मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक कचरा आहे। हा प्लास्टिक कचरा कोण कधी आणि कसा साफ करणार हा एक प्रश्न पडलेला आहे। अर्थातच ज्या ठिकाणी घाण असते घाणीच्या ठिकाणीच लोक घाण आणून टाकतात। चांगल्या ठिकाणी येऊन कुत्रे आणि मांजरंसुद्धा बसतात, परंतु अशा या घाणीच्या ठिकाणी लोक घाण टाकतात। दिवसेंदिवस ही घाण वाढत जाणार आहे। ही नदी, ही कात नदी, ही कात माई, ही कात गंगा माननीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांच्या स्वप्नातील माता गंगा माता स्वच्छ व सुंदर व्हावी यासाठी या दोन्ही गावातील नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावी। प्रशासनाने या स्वच्छतेसाठी लवकरात लवकर पावले उचलावी इतकीच विनंती। जय हिंद, जय महाराष्ट्र।